माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. आजपासून मी तुमचा मालक नाही. मला नकोय तुमची सोबत. मोहनला मी मोहिनी म्हणून सुद्धा नकोय आणि मला नळातनं परत सुद्धा जाता येत नाहीये. मी जाऊ तरी कुठे आणि मोहन शिवाय राहू तरी कशी? मी मोहनकडे परत जाते. मी इथे कशी आले? मला तर मोहनकडे जायचं होतं. असं का होतंय? मला मोहनकडे जायचंय आणि मी दुसरीकडे का पोहोचतेय? मी आलीये खरी, पण मालकांच्या आयुष्यात काय म्हणून राहू मी? माझा काय उपयोग आहे? थांब, मी तुला पकडणार. दादा दादा कुठे लागलं? काय झालं? दादा काय झालं? कुठे लागलं? अरे कुठं लागलं बघू. कशाला असे खेळ खेळायचे? हा चला तर रडू नको. हेला म्हणजे बरं वाटेल. पण भानुताई हे तर चॉकलेट आहेत. चॉकलेट नाही, औषध पाहिजे. हा हे तुम्ही नंतर खा. हा थांबा, हे लावते म्हणजे तुला बरं वाटेल. हा रडू नको. शाणी मुलं अशी रडतात का? हा आता बरं वाटेल तुला. जा घरी जा, आता खेळू नका. थँक्यू भानुताई. भाने, ए भाने, आलीस ना? ये आता इकडं. शोभा चहा. हा. तू घेतलास? नाही घेतो. हा घे. नाही घेतो मी. हा घे ना. मी माझ्यासाठी घेते. हा घे तू. मोन्या, मी ना माझ्यासाठी एक ड्रेस विकत घ्यायचा विचार करते. घे ना शोभा, नक्की. पण बरा दिसेल ना? अगं शोभा छान दिसेल. तूच वापरत नाहीस म्हणून. तू छान दिसेल तुला. बघू, म्हणजे मी विचार करते. हा शोभा त्यापेक्षा एक कर ना. मला
ड्रेसचा कपडा आणून दे, मी इथे शिवून देतो ना. नाही नाही नाही, नको नको. ते तुझ्या बुटीक मध्ये टिपिकल ड्रेस नकोत मला. मला असा ना भारीतला ड्रेस हवाय. ते ग्लोरियाच्या सिरियल मध्ये तिने घातला होता ना, अगदी तसाच. मोने, तू चल ना माझ्याबरोबर बाजारात. मी मग तू नाही तर कोण येणार? तुला ना काळजीच नाहीये माझी. शुभा, उशीर होईल जायला, कामावर जायचंय ना. आणि त्यापेक्षा तू अंजलीला घेऊन जा ना. नाही, नको नको, अंजेला नको. ड्रेस घ्यायच्या आधी चाळीत बोंबाबोंब करेल ती. मी ड्रेस घ्यायला म्हणून पिधी पिधी हसायला लागेल. नको नको, अंजी नको. त्यापेक्षा मी आईला घेऊन जाते. काहीतरी तिचीच आयडिया. चालेल. सासूबाई ना. हा, मी तिला सांगून येते तू तयारी कर म्हणून. तू तोपर्यंत हे सगळं आवरून जा. अगं चहा घेऊन चहा घेते मी, नंतर सगळी भांडी भांडी आवरून जा. ऐक ना, चहा घेऊन जा ना शोभा. काय गे भाने, काल पाणी गेल्यापासून मला न सांगता कुठे गेली होतीस का? हा, तुझ्यामुळे सगळी कामं मला करावी लागली. माझ्याकडे चालणार नाही. हा, माझ्याकडे राहायचं असेल तर मी सांगेन तसंच राहावं लागेल. तर चाळीतून हाकलून देईन बरं का. बघा काय उभी राहिलीस, लादी पुसून घे. आई आई, काय इकडे काय काम आहे? इकडे ये ना. काय तुझं पण. मला ना तो ग्लोरिया सारखा ड्रेस विकत घ्यायचाय. दुकानात चल. ग्लोरिया सारखं ड्रेस. हळू. अगं ग्लोरिया सारखा ड्रेस, आणि तुला कसा दिसेल तो? तुझं डोकं बिकं फिरलंय का ग? अगं मला तसा ड्रेस हवाय ग. तर ती उद्या डोंगरावर उडी मारेल, तू पण पाहणार आहेस का? आई, तेवढं कळतं मला. तूच म्हणालीस ना की नवऱ्याला आपल्या जवळ ठेवायचं असतं, दूर जाण्याचा प्रयत्न केला तर उडून घ्यायचं. आता मी प्रयत्न करते तर तू हसतेस माझ्यावर. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. जाऊया जाऊया जाऊया. ठीक आहे, तयारी कर, मी पण तयारी करते. हा, काय गे भाने, लक्ष कुठं आहे तुझं? एवढा पण जोर नाही का तुझ्या अंगात? का मुद्दाम करतेस? चला आटप लवकर. आता नुसती बघत बसून भांडी होणार आहेत का? एकच भांड. असं का होतंय? करायला जाते एकडे बघतच काहीतरी होतंय. काय ग भानू, झाली की नाही भांडी? हो बाई, अजून एक सुद्धा भांड झालं नाही. काय करत होतीस का? चला आटप लवकर. काम चुकार कुठली? आई चल ना लवकर. अगं दवाखाना बंद होईल ना, प्रॉब्लेम होईल मग. चल. दवाखाना? काय का? काय झालंय? ताप बीप आलाय का? बर चल चल, मी माझे रिपोर्ट पण घेते, मला पण दाखवायचंय. अगं अशी काय करतेस? मग अशी बोलली नाही का तुला मी?
ड्रेस हा ड्रेस ऍड्रेस तोच आहे. आपण लवकर जाऊया. चल 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 पटकन निघूया. ए आटप सगळी कामं आले. असं का होतंय? माझी जादू कधी कधी चुकते, पण आज खूप गडबड होतीये. भानू पडली. अरे हिला तर भयंकर ताप आलाय. भानू अंगाला हात पण लावत नाहीये. काय करूया आपण? असं करूया, हिला आतमध्ये घेऊन जाऊया. हा ये रे, हात लाव. सावकाश. भानू ए भानू, उचला ना रे. समीर काय झालं? अरे भानू इथे कपडे वाळत घालत होती आणि अचानक चक्कर येऊन कोसळली. अरे त्यांना आतमध्ये घेऊन चला ना. चला. अरे अंगाला हात पण लावता येत नाही, एवढं अंग तापलंय तिचं. तू एक काम कर, डॉक्टरांना फोन लाव. काय? हा हो 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 हो. भानू भानू भानू. हॅलो हॅलो डॉक्टर. हा प्लीज जरा पाठारेवाडीमध्ये येता का लवकर? हो पेशंट जरा सिरियस आहे, लवकर या प्लीज. प्लीज या डॉक्टर. चला या ना, आतमध्ये घेऊन जाऊया. चला. हा हा चल. थांबा थांबा थांबा, मी बघतो. हा चला चला चला. हा सावकाश सावकाश सावकाश. हा हळू हळू हळू. यांना कसा काय ताप येऊ शकतो? काल मी त्यांना जे म्हणालो त्यामुळे तर आला नसेल ना ताप. ए मोहन बाजू. ए टेबल दे टेबल दे. अरे भानूच्या डोक्यावर आता थंड पाण्याच्या घड्या ठेवतो. आत्ता ताप निघून जाईल की नाही बघ. अरे किती वेळा तिला सांगितलं जरा कामं कमी करत जा, पण ऐकेल तर शपथ. अरे हिला खूपच ताप आलाय रे. मला वाटतं हिला हॉस्पिटलला हलवूया का? हा आली आली, शुद्धीवर आली. भानू ए भानू, कशी आहेस? काय होतंय? परत बेशुद्ध झाले. फोन मी ऍम्ब्युलन्स घेऊन येतो. अरे डॉक्टर तुम्ही आलात? या या या, बरं झालं. ए खुर्ची खुर्ची. बसा बसा डॉक्टर. डॉक्टर हिला तपासा ना, बघा काय झालंय. अहो आत्ता डोळे उघडलेले परत बंद केले.
बघतो. बापरे, हिचं अंग खूपच तापलंय. तुम्ही सगळे बाहेर थांबा, मला जरा चेक करायचंय. मोहन, मी आलोच हा. अरे समीर, डॉक्टरांनी बाहेर थांबायला सांगितलं ना. पण हो, पण डॉक्टरांना काही लागलं तर मी दारातच थांबतो ना, आत नाही जाणार. बापरे, हिचे हार्टबीटच ऐकू येत नाहीये. अरे मोहन, अरे म्हणजे भानूचे हार्टबीटच ऐकू येत नाहीये. भानूचं काही बरं वाईट झालं तर. अरे मोहन, मी आलोच. यांच्या हार्टबीट कशा ऐकू येतील? डॉक्टर साहेब, काय झालं हिला? अहो, ही केस माझ्या डोक्या पलीकडची आहे. हे बघा, ह्या काही गोळ्या लिहून दिल्यात, ह्या घेऊन या. जर ह्याने काही नाही झालं तर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागेल. या. काय झालं डॉक्टर? हो, मला त्यांच्या आजाराचं काही निदानच करता येत नाहीये. मेंटल प्रेशरमुळे हे सगळं होत असावं. मला एक सांगा, त्यांना काही वाईट बातमी वगैरे कळाली आहे का? म्हणजे जवळच्या मैत्रिणीचा किंवा नातेवाईकाचा मृत्यू वगैरे? नाही हो. नाही. मग जबरदस्त मानसिक धक्का बसला असणार. म्हणजे त्यामुळेच त्यांची ही अशी अवस्था झाली असं मला तरी वाटतंय. मी गोळ्या औषधं लिहून दिली आहेत, पण जर नाही झालं तर पण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू. तुम्ही काही काळजी करू नका. येतो मी. माझी फी हो. किती? 500 रुपये. आहेत माझ्याकडे. थँक्यू. त्या गोळ्यांचं तेवढं लक्षात ठेवा. हो, मी लगेच आणतो ना. ओके. मोहन, मी गोळ्या घेऊन येतो. तू भानूकडे लक्ष द्या. त्यापुढे तुम्ही ह्या घरात काम करायचं नाही. आजपासून मी तुमचा मालक नाही. माझ्यासाठी तुम्ही काहीही करू नका यापुढे. मला नकोय तुमची सोबत. मला माफ करा. माझ्यामुळे तुमची ही अवस्था झाली. मी तुमच्याशी चुकीचा वागलो. मी असं वागायला नको होतं. प्लीज मला माफ करा.